स्वाध्याय इयत्ता 6वी, विषय मराठी, पाठ 3, डॉक्टर कलाम यांचे बालपण. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत? उत्तर, लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र वेगवेगळ्या कारणांसाठी वाचत असत. काही जणांना स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल समजण्यात महत्त्व वाटते. काही जणांना भविष्य जाणून घेण्यात रस होता. जिज्ञासूंना हिटलर व महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना यांच्या जीवनाबद्दल माहिती हवी असायची. काहींना बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यात उत्सुकता होती, तर काही जणांना पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? उत्तर, शमशुद्दीन हा रामेश्वरममधला वृत्तपत्राचा वितरक होता. पूर्वी पबन गावाहून वृत्तपत्राचे गठ्ठे रामेश्वरममध्ये येत. नंतर युद्धामुळे पबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबवत नसे, तेव्हा चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वरम हे धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमशुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. त्याने लेखकाला या कामात मदतीस म्हणून घेतले. अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातील पहिली कमाईची संधी मिळाली. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले? उत्तर, पुढील शिक्षण घेण्यासाठी जेव्हा डॉक्टर कलाम यांनी वडिलांकडे रामनाथपुरमला जाण्याची परवानगी विचारली, तेव्हा वडील त्यांना म्हणाले की तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. शिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात व नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा व इथल्या आठवणींचा मोह तुला सोडवावा लागेल. तुझ्या इच्छा पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमची गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? उत्तर, रामनाथपुरमला नेहमी गजबज असायची. रामेश्वरमला जसा एकजिनसीपणा होता तसा इथे नव्हता. त्यातूनच लेखकाला घराची ओढ अस्वस्थ करायची. रामनाथपुरमला शिक्षणाच्या खूप संधी होत्या, परंतु त्यापेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ लेखकाच्या मोलाची वाटत असे. या सर्व कारणांमुळे रामनाथपूरला लेखकाचा जीव रमत नव्हता. तुम्हाला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते? आई, वात्सल्य, सुसंस्कार, संस्कृती, समंजसपणा व धैर्य. वडील, प्रेम, जबाबदारीपणा, सामंजस्यपणा, व्यवहार, चातुर्य, प्रसंग अवधान. बहीण, माया, समंजसपणा, सामाजिकता. भाऊ, प्रेम, जबाबदारीपणा, समजूतदारपणा. शेजारी, शेजारधर्म, सहकार्याची भावना, सामाजिकता. शिक्षक,
प्रेमळपणा, संघटन, वृत्ती, नेतृत्व गुण, ज्ञान, शिस्त, आदर्श, व्यक्तिमत्व. तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो? उत्तर: मी लोकमत, सकाळ, देशोन्नती ही वर्तमानपत्रे वाचते. वर्तमानपत्रातील लहान मुलांसाठी असलेले लेख, कथा, शब्दकोडी, चित्ररेखाटन, रंग भरणं, दिनविशेष व खेळ, क्रीडा याविषयक बातम्या वाचायला मला खूप आवडतात. यातूनच मला विविध प्रकारची माहिती मिळते, छान छान गोष्टी वाचायला मिळतात, बुद्धीला चालना मिळते, छंद जोपासण्यास मदत होते, विविध खेळाविषयी आवड निर्माण होते. आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते? आई परगावी गेल्यावर सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक वेळी मला तिची आठवण येते. मी उठल्याबरोबर आईला आवाज देते. आई बोलल्याशिवाय मी बिछाण्यावरून उठतही नाही. माझी तयारी करताना काही वस्तू सापडत नसल्यास नकळत माझ्या तोंडून आई हेच नाव येते. जेव्हा मला माझ्या आईची आठवण येते, आजारी पडले तर तिच्या स्पर्शांची, ती घेत असलेल्या काळजीची आठवण येते. अभ्यास करताना काही समस्या आली तर आईचीच आठवण येते. अशा प्रकारे लहानात लहान समस्येपासून मोठ्यात मोठ्या संकट समयी मला आईचीच आठवण येते. तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? माझ्या आईवडिलांना मी एक आदर्श शिक्षिका होऊन ज्ञानदानाचे कार्य करावे असे वाटते. त्यासाठी मी स्वतः शाळेतून उत्तम शिक्षण घेईल तर घेईलच, सोबतच स्वयं अध्ययनातून स्वतःचे ज्ञान वाढवेल. विविध थोर पुरुषांचे चरित्रात्मक पुस्तकं वाचेल. मदर तेरेसा, श्यामची आई, बनगरवाडी या पुस्तकातून विविध गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्या आंतरजालीय इंटरनेट युगाचा वापर करून विविध माहिती मिळवेल. सुरुवातीला एक आदर्श व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करेल. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. परवानगी. लपलेले शब्द: पर, परवा, पण, रवा, रण, वार, वान, वानगी, नर, रवानगी. हजारभर. हजार, हर, रजा, भर, भजा. एक जिन्सीपणा. लपलेले शब्द: एक, जिन्सी, जीन. जडणघडण. लपलेले शब्द: जड, जडण, जण, घडण, घड, घन. खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. वितरक. क्रीडा साहित्य वितरक साहित्यांचे वितरण करत होते. गिऱ्हाईक. दिवाळीच्या खरेदीसाठी गिऱ्हाईकांची गर्दी झाली. वर्तमानपत्र. दररोज वर्तमानपत्र वाचण्याची मला सवयच लागली. एक खांबी तंबू. बाळूच्या परिवारातील 10 व्यक्तींसाठी बाळू हा एकटाच एक खांबी तंबू आहे.
एक खांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे. असेच खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहीत करून घ्या. त्यांचा वाक्यात उपयोग करा. करता धरता, घरातील जबाबदार कमवता व्यक्ती. कुटुंबातील मोठा व्यक्ती घरातील करता धरता असतो. लिंबू टिंबू, किरकोळ सामान्य. कबड्डीच्या खेळात सोनू लिंबू टिंबू आहे. खुशाल चेंडू, चैनी माणूस. बाळू कोणतेच काम नीट करत नाही, नुसता खुशाल चेंडू आहे. व्यवस्थापक, व्यवस्था पाहणारा. राजू हॉटेलचा व्यवस्थापक आहे. दुर्मिळ, क्रांतिकारक, राष्ट्रभक्त, वृत्तपत्रे, ग्रामसभा, महत्त्व, भविष्य, उत्सुक, जिज्ञासू, वृत्ती, बॅरिस्टर, गिऱ्हाईक, दुरुस्त, दृश्य, युद्ध, कष्ट, सर्जनशीलता, इच्छा, कर्तव्य. आंतरजालाच्या साहाय्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा. अ. पूर्ण नाव. आ. आई वडिलांचे नाव. इ. जन्मतारीख. इ. जन्मगाव. शिक्षण. भूषविलेले पद. लिहिलेली पुस्तके.